कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम ज्यूस। अस्मी ज्यूस घे। नाही नको मला। तू अशी नाही ऐकणार। सारंग जरा 1 मिनिट येतोस? हाँ बोलो। हाँ ठीक है, मी करतो तुम्हाला फोन 2 मिनिटं थांबा। काय? अस्मी काही खात पीत नाहीये, ज्यूस नाही घेते, तब्येत बरी कशी होईल? काय झालं अस्मी? काही नाही। सगदेव इकडे। तूच दे। ज्यूस घे। नकोय मला। मला काही खायची प्यायची इच्छा होत नाहीये। मलाच माहित नाही असं का होतंय। खूप वियर्ड फिलिंग येते। कंटाळा आलाय सगळ्याचा। तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे अस्मी। सारंग कधीतरी इतरांनी आपली काळजी घ्यावी असं माणसाला वाटू शकतं ना। तुला काही लागलं तर सांग मला, मी अरेंज करेन। तब्येतीचे असे हाल करू नको घेऊ। घरात जे काय चालू आहे त्याचे परिणाम तब्येतीवर होऊ नको देऊ। मान्य आहे मला, पण नाही करमत आहे मला। इथे कोणी आपलंसं वाटत नाहीये। खूप एकटं फील होतंय। घर खायला उठतंय त्यात। एवढंच ना? मग मला सांगायचं होतं आधी, मी सोल्युशन दिलं असतं, काहीतरी मार्ग काढला असता। हो ना सारंग? तू अस्मीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गेला असतास ना? नाही म्हणजे तिची तब्येत बघता माणुसकी खातर तू तिला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतोस ना? जाशील ना? रेडी हो, जाऊ आपण। काय झाला का रियाज? काय ग, तिला जमतंय ना सगळं? लिपसिंग बरोबर करते ना ही? हो माई, त्या छान गात होत्या। आम्ही खरं तर रियाज करत होतो ना तेव्हा। काय ग, कोणाचा फोन आहे? सोहम भाऊजींचा। काय सोहम अजून गेला नाही, इथंच थांबलाय? मला ना या मेंदळींचं काही कळतच नाही। म्हणजे अर्धे घरातले लोक तुला त्या घरातली नोकर समजतात आणि अर्धे लोक तुझ्या मागे नोकर बनवून फिरतात। नक्की काय चाललंय? सारंग सरांना माझी काळजी वाटते, म्हणून ते बबलू भाऊजी किंवा सोहम भाऊजींना माझ्या सोबत पाठवतात। बघ काय म्हणतोय, उचल। हॅलो। हाँ सावली बहिणी, अजून वेळ लागणार आहे का? नाही हरकत नाही, फक्त प्रॉब्लेम असा आहे की इकडचे लोक ना दरोडेखोर असल्यासारखे माझ्याकडे बघतायत आणि पुन्हा पुन्हा येऊन बघतायत। तेव्हा निघायचं का लवकर? बरं चालेल, निघूया। वहिनी वहिनी थांब ना 1 मिनिट। जर तुला शक्य होणार असेल तर ताराला आपल्याकडे घेऊन येऊ शकतेस का? हा म्हणजे प्रयत्न करून बघशील? तुमची जी काही कामं असतील ती आपल्याकडे होऊ शकतात ना? पण ते आपल्या घरी कशाला येतील? नाही म्हणजे इथे सगळंच काम होत आहे, माई पण इथेच आहेत।
मग आपल्या घरी तुमचं दुसरं काही काम आहे का त्यांच्याकडे? नाही तसं काही नाहीये, पण म्हणजे तुलाच ये जा करायला गडबड होत असेल ना, त्रास होत असेल म्हणून बोललो. बरं, मी प्रयत्न करते. हा चाल. सारंग, शेवपुरी खाऊया? चालेल, मी गाडी पार्क करून येतो. बोल. त्याला शेवपुरी खायला आणलंय, पण आता काय करू पुढे? सारंगचा मूड कसा आहे? असा फार काही उत्साही नाहीये, न्यूट्रलच आहे. काही हरकत नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा मार, त्याला बिझी ठेव. काही वेळाने तुझ्यावर गुंडांचा हल्ला होणार आहे. काय? डोंट वरी, गुंड मीच पाठवलेत. अ, पण तू फुल ऍक्टिंग कर, घाबर, ह्याच्या गळ्यात पड. अजिबात चान्स सोडू नकोस, कळलं? ओके. अजून काही करायचंय? कहाणी में ट्विस्ट है. एका दगडाने 2 पक्षी मारायचेत आपल्याला. ते कसं? मी सांगते. तुझ्यावर हल्ला करण्यासाठी ते गुंड त्या मूर्ख मुलीने पाठवलेले असं दाखवायचं. नाईस प्लॅन. पण हे सगळं एक्झिक्यूट कसं करायचं? यू डोंट वरी, ते माझ्यावर सोड. या कामात मी माहीर आहे. तो आला, मी ठेवते. शेवपुरी दादा, 2 शेवपुरी द्या. तुला माहितीये, लहान असताना आम्हाला शेवपुरी खूप आवडायची, पण पैसेच नसायचे. एनिवे, आता तू सोबत आहेस तर मला छान वाटतंय. तुला आठवतंय आपण एकदा तिथे शेवपुरी खायला थांबलो होतो? हा, एवढं आठवतंय तुला? आपल्यातला प्रत्येक क्षण माझ्या लक्षात आहे सारंग. ते विसरण्यासारखे नव्हते. सारंग, हो मॅडम, शेवपुरी खाताय का? आम्हाला पण द्या. नाही दिली ना, तुमच्या प्लेट मधले खावं लागेल आम्हाला. मॅडम, सुक्क पुरी पण चालते आम्हाला. सारंग काहीतरी कर, मार या गुंडांना. सारंग, मला भीती वाटते. आम्हाला भरवा ना मॅडम. बरोबर मॅडम. ओ माय गॉड, पोलीस कसे आले इथे? आता सगळा प्लॅन फेल होणार. का मॅडम, त्रास देतात काय? नाही, हो, हे छेड काढतायत माझी. हे काय? अरे, मुले कोण छेड काढत आहे का? आम्ही नाही छेड काढत आहे. हवालदार, या रे ना. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.